सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान। आज पुन्हा एकदा आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। आणि आज एका प्रमुख विषयाला या ठिकाणी न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, आणि तो विषय म्हणजे या देशातील सर्वच संविधानिक पदावरती, उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, त्याचप्रमाणे माननीय राष्ट्रपती, त्याचप्रमाणे माननीय प्रधानमंत्री, त्याचप्रमाणे माननीय निवडणूक मुख्य आयुक्त, त्याचप्रमाणे अनेक राज्यांचे राज्यपाल, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, अशा संविधानिक पदावर प्रमुख असलेल्या पदावरती जर कदाचित महिलांचं विराजमान त्या ठिकाणी जर झालं, महिलांचं विराजमान त्या ठिकाणी झालं, तर निश्चितपणे संविधानिक मूल्य, जी लोकशाहीची मूल्य म्हणू, त्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या चारही मूल्यांना न्याय मिळाल्यासारखं होईल। आणि त्याचं कारण असं की संविधानिक प्रमुख पद कुठलेही असू द्या, त्या ठिकाणी त्या पदावर बसणारी व्यक्ती जर ती कदाचित त्यागी, संघर्षातून आलेली आणि देशाप्रती आणि समाजाप्रती, मानवतेप्रती समर्पित असणारी जर ती व्यक्ती असेल, तरच त्या ठिकाणी त्या संविधानिक प्रमुख पदाला न्याय मिळत असतो, की जेणेकरून स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या चारही मूल्यांना आविष्कारित होण्याची एक प्रकारे त्या ठिकाणी संधी मिळते। आता आपण जर या देशाचा जर विचार केला, तर या देशाच्या इतिहासामध्ये त्याग, संघर्ष आणि त्यामधून समर्पण या व्याख्येमध्ये महापुरुष आणि महामाता या प्रमुखपणे येतात। परंतु सर्वसामान्य जनतेमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये जर समजा आपण विचार केला, तर त्याग, संघर्ष आणि समर्पणामधून बहुतांशरित्या पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला याच त्यागी आणि संघर्षी आणि समर्पित झालेल्या दिसतात। आणि म्हणून गेल्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये बघा, ज्या ज्या वेळेस मग माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील, माननीय माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी असतील, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती फातिमा बीवी असतील, म्हणजे एकंदरीत ज्या ज्या प्रमुख पदावरती महिला ज्या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत, त्या त्या काळामध्ये निश्चितपणे या संविधानिक पदाला न्याय मिळण्याचा इतिहास निर्माण झालेला आहे। त्याचं दुसरं कारण असं की आमच्या देशावरती साम, दाम, दंड आणि भेदाच्या कूटनीतीवर आधारित असलेला जो मनुस्मृतीचा कायदा होता, ज्या मनुस्मृतीनं, ज्या मनुने ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतला, त्या मातेला सुद्धा त्याने अतिशूद्र म्हणून हिणवलेलं होतं। आणि या अतिशूद्र म्हणून हिणवलेल्या या महिलांना, या मातांना, या भगिनींना मनुस्मृतीनं पायदळी तोडलेलं असल्यामुळं या ठिकाणी पुरुष सत्ताक पद्धती सर्वात जास्त, आणि त्यातल्या त्यात ब्राह्मण सत्ताक पद्धती जास्त त्या ठिकाणी असल्यामुळं महिलांना न्याय कधीही मिळू शकलेला नाही। आणि जिथं अन्याय होतो, ज्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, अशी व्यक्ती किंवा असा व्यक्ती समूह निश्चितपणे त्या ठिकाणी त्यागातून, संघर्षातून आणि समर्पणातून त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो। जेव्हा तिला संधी मिळते त्या व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला, ती निश्चितपणे सुडाची भावना न ठेवता त्या ठिकाणी केवळ आणि केवळ न्यायाची आणि समतावादी विचारसरणी त्या ठिकाणी जवळ ठेवून त्या ठिकाणी आपला
त्या ठिकाणी असते. आणि म्हणून या प्रमुखपदी जर महिला विराजमान झाल्या, कल्पना करा, योगायोगाने म्हणा, जी गोष्ट अशक्य असू शकते किंवा महाकठीण असू शकते, परंतु पुढील काळामध्ये जर बदल झालेच आणि जर कदाचित एकाच वेळी निदान वर्षभर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी जर महिला असतील तर, देशाच्या प्रधानमंत्रीपदी जर महिला असतील तर, देशाच्या राष्ट्रपतीपदी महिला असतील तर, देशातील राज्यांच्या अनेक राज्यांमध्ये राज्यांचे राज्यपाल जर महिला असतील तर, अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीपदी जर महिला असतील तर, उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सुद्धा, प्रमुख न्यायाधीशपदी न्यायमूर्तीपदी सुद्धा जर महिला असतील तर, म्हणजे एकंदरीत संविधानिक प्रमुख पद जेवढी आहेत त्या सर्व पदावरती जर एक वर्षभर निदान पंचवार्षिक पैकी एक जरी वर्ष या देशामध्ये जर त्या प्रमुख पदी जर महिला बस एक वेळेस विराजमान जर झाल्या तर निश्चितपणे या देशामध्ये संपूर्ण लोकशाही आणि संविधान हे पुन्हा अधोरेखित आणि आविष्कारित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या देशाचा 75 वर्षापूर्वीचा इतिहास हा मनुस्मृतीवादी होता, धर्मावर आधारित होता. महिलांना अतिशूद्र हिनवून त्यांना बेदखल करण्यात आलेलं होतं. कुठल्याही घरातच काय, सार्वजनिक ठिकाणी तिचा विचार सुद्धा केलेला जात नव्हता. मग अशा आणि मी याही पुढे सांगेन की जर या देशाचा इतिहास या मनुस्मृतीच्या आधारे जर राहिला नसता तर निश्चितपणे सांगेल की या देशातील महिला पुरुषांपेक्षा सशक्त, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ असतील. आणि अशा वेळेस या देशातील जे परकीयांचे आक्रमण आपल्यावरती झालेले आहेत ते कदाचित परकीय आक्रमण कदाचित झाले सुद्धा नसते. एवढी शक्ती आमच्या महिलांमध्ये, या भारतीय नारीमध्ये आहे. परंतु एवढी महिला शक्ती नारीमध्ये आहे, या भीतीपोटीच का काय या मनुस्मृतीनं या महिलांना अतिशूद्र म्हणून कायमस्वरूपी पायाखाली ठेवण्याचं काम केलं आहे. आणि कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या चारही संकल्पनेवर आधारित असलेलं संविधान आणि लोकशाही या देशाला जेव्हा प्रदान केली त्याच वेळेस त्यांनी हिंदू कोड बिल, जे हिंदू धर्माचा विवाह कायदा असेल, महिलांना समान संधी देण्याचा कायदा असेल, अशा संपूर्ण प्रकारे महिलांना समान स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या हिंदू कोड बिलाची निर्मिती केली. विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 ला येवला येथे सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्मलो, त्यात माझा नाईलाज होता, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही हे माझ्या हाती आहे. आणि म्हणून की काय 1935 पासून ते 1956 पर्यंत 21 वर्ष या हिंदू धर्माला सुधारण्याची वाट पाहिली. त्याचबरोबर इतर धर्मांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि त्या सगळ्या विचारांती भगवान बुद्धाचा समतावादी, लोकशाहीवादी, विज्ञानवादी, विवेकवादी, मानवतावादी जो धम्म आहे तो धम्म स्वीकारला आणि आपल्या अस्पृश्य बांधवांना, अस्पृश्य समाजाला त्यांनी त्या धम्माच्या झोळीमध्ये आणून टाकलं. हे करत असताना विचार करा, हिंदू धर्माचा मी त्याग करणार आहे, मी इतर धर्म स्वीकारणार आहे. मग त्या हिंदू धर्माला सुधारण्याची किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करायची गरज काय होती बाबासाहेबांना? एखादा धर्म आपण सोडतोय, मग त्याच्यामध्ये सुधारणा कशा होते ते पाहून घेतील असा विचार का नाही आला मनात? परंतु बाबासाहेब हे दूरदृष्टीपणाचे होते आणि म्हणून त्यांनी त्या हिंदू धर्मातील स्त्रियांना ज्या मनुस्मृतीने अतिशूद्र म्हणून हिणवलं, त्या अतिशूद्र महिलांना त्यांनी पुरुषांच्या बरोबरीनं एक मानाचं स्थान म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रदान करण्यासाठी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली. आणि जेव्हा हे हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना राज्यसभेमध्ये प्रस्ताव मांडत होते, त्या मांडण्याच्या पूर्वी जेव्हा सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये मांडण्याचा सुरुवात केली त्यावेळेस तत्कालीन
राज्यसभा अध्यक्ष आणि सभापतींनी बाबासाहेबांना सांगितलं की या सभागृहाची नियम असा आहे की तुम्हाला जर प्रस्ताव टाकायचा असेल तर त्याचे कागदपत्र आमच्याकडे पुरे दिले पाहिजे. तर जेव्हा ते पेपर जेव्हा त्यांनी मागितले अध्यक्षांनी, त्यावेळेस बाबासाहेबांना राग आला. त्यांना वाटलं की एवढ्या मोठ्या प्रयत्नानं मी या देशातील संपूर्ण महिलांचा सन्मान आणि सन्मान करणारा या ठिकाणी हे हिंदू कोड बिल तयार केलेलं आहे आणि हे मांडण्यासाठी जर सभापती हे त्या ठिकाणी एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या विरोध करत असतील तर त्यांनी रागात येऊन बाबासाहेबांनी ती हिंदू कोड बिलाची कागदपत्र अध्यक्षांच्या अप्रत्यक्षरित्या तोंडावर फेकून मारली, भिरकावली आणि ताबडतोब राज्यसभेच्या सभागृहातून काढता पाय घेतला आणि ताबडतोब त्यांनी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि हे सांगितलं की अशा अरेरावीला मी मान तुकविणार नाही, अशा म्हणून कागद भिरकावले आणि कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. एवढा त्याग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदू स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, समानतेसाठी, न्यायासाठी या ठिकाणी लढा दिलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी आपल्या स्वतःच्या मंत्रिपदाचा सुद्धा त्याग केलेला आहे. हा त्याग, हे संघर्ष, हे समर्पण महापुरुषांच्या ठाई असतं आणि हाच त्याग, संघर्ष आणि समर्पणाची भूमिका आमच्या देशातील महिलांमध्ये असते. हे बाबासाहेबांनी जाणलं होतं, म्हणूनच त्यांनी हिंदू कोड बिल निर्माण केलं आणि राज्यसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर या हिंदू कोड बिलाविषयी कायदे झाले, त्याचे बऱ्याच सवलती महिलांना मिळाल्या, तो भाग वेगळा. परंतु एवढं निश्चित सांगायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल निर्माण करण्याच्या मागची हीच भूमिका होती की या देशातील महिला ह्या सशक्त आहेत, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त आहेत, त्या त्यागी आहेत, त्या संघर्ष करणाऱ्या आहेत आणि त्या समर्पणामधून सिद्ध होणाऱ्या आहेत. हा बाबासाहेबांना वाटणारा भारतीय स्त्रीच्या विषयीचा हा आत्मविश्वास होता आणि हा आत्मविश्वास निश्चितपणे पुढील भविष्याच्या काळामध्ये कामी येईल. याच हिशोबाने बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवलं आणि त्याच माध्यमातून स्त्रीला स्वातंत्र्य दिलं. आणि संविधान अंमलबजावणीच्या नंतरच्या 1952च्या पहिल्या निवडणुकीमध्येच या संपूर्ण महिलांना सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं मताचा अधिकार दिला. जो मताचा अधिकार जवळपास अमेरिकामध्ये त्याच्याही पूर्वी जवळपास 150 वर्षापूर्वी निर्माण झालेल्या अमेरिकेला महिलांना अमेरिकेत अधिकार नव्हता मताचा, तो अधिकार बाबासाहेबांच्या या मताच्या अधिकाराच्या महिलांना दिलेल्या मताच्या अधिकाराच्या नंतर अमेरिकेने 1964 पासून महिलांना मताचा अधिकार दिलेला आहे अमेरिकेच्या. म्हणजेच या जगामध्ये इंग्लंडच्या नंतर दुसरा देश जर महिलांना न्याय मिळवून देणारा असेल तर तो म्हणजे आपला भारत देश आहे. आणि अशा भारत देशाची महिला आणि तिचा आत्मविश्वास काय असतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं आणि म्हणूनच पुढच्या भविष्याचा विचार करून या भारताची पुनर्रचना महिलांच्या माध्यमातून झाल्याशिवाय हा देश परिपूर्ण होऊ शकत नाही हे जाणलं. म्हणूनच त्यांनी हिंदुत्व कोड बिलाच्या माध्यमातून भारतीय महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याही पुढे जाऊन मी सांगतो की विधानमंडळामध्ये म्हणजे विधानसभा, विधान परिषद, संसदेमध्ये म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा या प्रमुख लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जेव्हा महिलांचा अधिकार हा जेव्हा 50% वर जाईल, 50% वर जाईल तेव्हा निश्चितपणे या लोकशाहीवादी, संविधानिक आणि लोकशाहीवादी मूल्यांना न्याय मिळाल्याचा या ठिकाणी आपल्याला पाहायला चित्र दिसेल. मी हे का म्हणतो? कारणास काय कारण आहे? त्याचं कारण असं की साधं उदाहरण घ्या. आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा अनुभव तपासून पाहावा. आपल्या घरामध्ये जेव्हा पाहुणे येतात आणि पाहुणे आल्याच्या नंतर त्यांची संपूर्ण सरबराई, त्यांचा पाहुणचार, त्यांचं जेवण असेल, भोजन असेल, स्वादिष्ट भोजन असेल, ती संपूर्ण बनवण्याची, स्वतःहून ते वाढण्याची आणि स्वतःहून ते संपूर्ण त्यांचं पाहुण्यांची सरबराई आणि घरच्या सर्वांची, लेकरासहित आपल्या पतीसहित सर्वांची सरबराई, सर्वांचं जेवण झाल्याच्या नंतर जे काही तिला समाधान मिळतं ते समाधान तिचं सर्वात मोठं सुख असतं.
हालाकी त्या भोजनामधून त्या स्त्रीला जरी समजा जेवायला नाही उरलं तरी घरातले आलेले सर्व पाहुणे आणि घरातले सर्व सदस्य जेव्हा जेवण पोटभर जेवण जेव्हा तृप्त होतील तर ते समाधान त्या स्त्रीचं, या भारतीय स्त्रीचं असतं. म्हणजेच या भारतीय नारीला, या भारतीय स्त्रीला स्वतः त्यागातून, संघर्षातून समर्पण होऊन जेव्हा सर्वांचं समाधान होतं, सर्वांना समान न्यायानं जेव्हा तिला पाहता येतं आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरला तो भाव जेव्हा झळकतो, यावरून तिला जे समाधान मिळतं, याचाच अर्थ हा स्पष्ट आहे की ती महिला त्यागी आहे, ती महिला संघर्ष करू शकणारी आहे आणि ती महिला समर्पणासाठी आहे. आणि ती कशासाठी आहे तर ती इतरांचा विचार करून भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे इथपर्यंत तिची मानसिकता झालेली असल्यामुळं, तिचे सुसंस्कार झालेले असल्यामुळं, म्हणूनच या देशातील महिला या संविधानिक प्रमुख पदावर जर बसल्या तर निश्चितपणे संविधानाला आणि लोकशाहीला न्याय मिळवून देण्याचं काम करेल. आपण पाहतो या जगातला प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री, या सर्वांची जन्मदाती ही माता असते, महिला असते. आणि जी आपल्या हृदयामध्ये, आपल्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस आपल्याला सांभाळते, ही जरी नैसर्गिक प्रक्रिया असली तरी त्यागी आणि संघर्ष हा तिने पहिले निसर्गाकडून भोगलेला असतो. आणि हे 9 महिने 9 दिवस जेव्हा आपण पोटात असतो, आपण प्रत्येक जण, आणि जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस तिचा जो त्याग असतो तो अत्यंत गंभीर आणि गहन असा असतो. ते तिने भोगलेलं असतं. आणि म्हणूनच हा अतिउच्च टोकाचा त्याग, त्या वेदना, तो संघर्ष हा त्या महिलेच्या, मातेच्या अंगावरती तिला झेलावं लागतं, तिला ते सहन करावं लागतं. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी त्याग, संघर्ष, समर्पण असते त्या ठिकाणीच मानवतावादी दृष्टिकोन आणि नैतिकतेचा दृष्टिकोन जन्म घेत असतो. आणि याच माध्यमातून जे महापुरुष आपल्या देशात होऊन गेले, तथागत भगवान बुद्ध असतील, संत कबीर असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संत गाडगे बाबा असतील, अडॉल्फ हिटलर असतील, अल्बर्ट आइन्स्टाईन असतील, आयझॅक न्यूटन असतील, ही सगळी मंडळी, जे जे महापुरुष होऊन गेले, ही सगळी मंडळी मानवतावादी, विज्ञानवादी, विवेकवादी का झाले तर हे त्यागातून, संघर्षातून, समर्पणातून घडत गेले. ज्या पद्धतीनं महिलेचा त्याग आणि संघर्ष आणि समर्पित होऊन जीवन व्यतीत करण्याचे हे सुसंस्कार असतात, अगदी त्याच पद्धतीचे या महापुरुषांचे सुसंस्कार असतात. आणि म्हणूनच ते मानवतावादी, विवेकवादी आणि विज्ञानवादी, विशेषतः निसर्ग नियमाच्या वादी असतात. त्यामुळेच या देशाचा, या संपूर्ण जगाचा इतिहास वेगळ्या पद्धतीने असतो. आणि म्हणूनच या देशाच्या संपूर्ण संविधानिक पदावरती ज्या दिवशी कमीत कमी 1 वर्ष, ज्या दिवशी या सर्व पदावरती जेव्हा महिला बसतील, निश्चितपणे तो दिवस सुवर्ण दिवस असेल, सुवर्ण युग असेल. कमीत कमी त्या सुवर्ण युगाची नांदी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देशामध्ये तेव्हाच खरी क्रांती होईल की जी क्रांती लोकशाहीवादी, विज्ञानवादी, विवेकवादी आणि संविधानवादी असेल. स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ही त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली असते. यामध्ये आणखी दुसरं कारण असं की आमच्या महिला, आमच्या भगिनी, या सर्व जशी जशी संधी मिळेल, बघा या पुरुष सत्ताक वातावरणात, स्पर्धेच्या युगात सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आमच्या महिला आणि आमच्या भगिनी आणि आमच्या माता जशी संधी मिळेल त्या संधीचा लाभ घेणारी आहे, त्या संधीचा लाभ उठवणारी आहे. आणि लाभ उठवून पुरुषांच्या बरोबरीनं मग कुठलंही क्षेत्र असू द्या, वैमानिकाचं क्षेत्र असू द्या, सैनिकाचं क्षेत्र असू द्या, एखादी गाडीच्या ड्रायव्हरचं क्षेत्र असू द्या, एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सगळ्या प्रकारचं क्षेत्र असू द्या, बँकिंग क्षेत्रात असू द्या, म्हणजे जेवढे काही कॉर्पोरेट क्षेत्र आहेत, जेवढे काही शासकीय नियमशास्त्रीय क्षेत्र आहेत,
जेवढे काही लोकप्रतिनिधीचं क्षेत्र आहे या सर्व क्षेत्राच्या माध्यमातून जशी संधी मिळेल तशी त्या ठिकाणी त्या महिलांनी त्या त्या पदावर जाऊन न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा असं वाटतं की या महिलांच्या बाबतीत, या मातांच्या बाबतीत काही अपवाद जर सोडून द्या, अपवाद एखादा 2%, एखादा अर्धा टक्का सोडून द्या, परंतु बहुतांश टक्के 99.99% जर विचार केला, 99.99% जर विचार केला तर निश्चितपणे या महिलांना या देशाच्या प्रमुख प्रवाहामध्ये येऊन आणि ज्या ज्या ठिकाणी पुरुषांनी आपली पारंपरिक पद्धतीनं जे काही विराजमान झालेले आहेत त्या ठिकाणी जर विराजमान होण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्या पदाला आणि त्या विषयाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु आमच्या देशाची पुरुष सत्ताक पद्धती असल्यामुळं आम्हाला आमच्या महिलांच्या बाबतीत 4 भिंतीच्या आतमध्येच आमच्या महिला राहाव्यात असं प्रत्येक पुरुषाला वाटतं. त्याचप्रमाणे चूल आणि मूल आणि 4 भिंती आणि या सर्व बाबतीत त्या ठिकाणी महिलांना तेवढ्यापुरतीच मर्यादित जागा पुरुषांच्या मनामध्ये असल्यामुळं महिलांना पुढे येण्यामध्ये त्या ठिकाणी अडचणी येतात. आणि म्हणूनच की काय, या महिलांनी या देशामध्ये आपल्या चौकटीच्या बाहेर पडू नये यासाठीच की काय या संविधान विरोधी शक्तीनं पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत. मग या महिलांना मंदिरामध्ये जाऊन, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन पूजा अर्चा करायला लावणे, त्याचप्रमाणे जास्त जास्त टीव्हीच्या अंधश्रद्धाळू मालिका त्या ठिकाणी लावणे की जेणेकरून त्या महिलांनी आपल्या ज्या काही अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला पुन्हा उजाळा देण्यासाठी टीव्हीवरच्या ज्या मालिका चालू असतात वेगवेगळ्या चॅनल्सवरती त्या माध्यमातून टीव्ही समोरच बसणे, त्याच्यापेक्षा बाहेरचा विचार करू नये अशा पद्धतीनं या प्रसार माध्यमांनी सुद्धा या महिलांना बाहेर न येऊ देण्यासाठी सगळी सोय करून ठेवली आहे. म्हणजे जवळपास कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ यांच्या बाहेरचा जो चौथा आधारस्तंभ आहे पत्रकारिता, या सर्व पत्रकारितेंनी म्हणजेच प्रसार माध्यमांनी या महिलांना जवळपास प्रसार माध्यमामध्ये टीव्ही चॅनल्स येतात, चित्रपट येतात, म्हणजे चित्रपट असेल, नाटक असतील किंवा वेगवेगळे टीव्ही चॅनल्स असतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून महिलांना आपल्या 4 भिंतीच्या आणि आपल्या परिवारामध्येच लक्ष देऊन आपण जीवन व्यतीत करावं यासाठीच त्यांनी संपूर्ण व्यवस्था 4 भिंतीमध्ये या संपूर्ण व्यवस्थेने केल्यामुळं आज ही महिला बाहेर पडत नाही हे मुख्य कारण आहे. आणि त्यामुळेच की काय ही सगळी व्यवस्था या ठिकाणी आपली अशा पद्धतीनं महिलांच्या बाबतीत वंचित करून ठेवलेलं आहे. आणखी दुसरी बाब अशी की बघा, या देशाच्या प्रधानमंत्रीपदी एकच वेळेस महिला प्रधानमंत्री होऊन गेले इंदिरा गांधी. त्यांनी पाकिस्तानच्या बरोबर युद्ध करून 1971 ला बांगलादेशांची निर्मिती केली आणि बांगलादेश स्वतंत्र करून त्यांना मदत केलेली आहे. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांनी त्याच 1971च्या लढाईमध्ये बांगलादेशांच्या स्वातंत्र्यतेसाठी अमेरिकेचा सुद्धा त्यांनी विरोध त्या ठिकाणी पत्करला होता. म्हणजेच बघा, आजपर्यंत देशात जेवढे काही प्रधानमंत्री होऊन गेले, मग ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, तर या सगळ्या प्रधानमंत्र्यामध्ये आयर्न लेडी म्हणून फक्त प्रधानमंत्री माननीय इंदिरा गांधी यांचाच नावाचा गाजावाजा होता. कारण इंदिरा गांधी यांनी कणखर भूमिका घेतलेली आहे, तटस्थ भूमिका, कायम भूमिका ठेवलेली आहे. त्यांच्याच काळामध्ये अनेक बँकांचं राष्ट्रीयकरण सुद्धा झालं. त्यांच्याच काळामध्ये जे हजारो एकर जमिनी, शेती एखाद्या श्रीमंत लोकांकडे होत्या, तर त्यांचे तुकडे करून ज्यांना जे भूमिहीन होते त्यांना शेती त्यांनी वाटून टाकलेली होती. म्हणजेच शेतीचं राष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न जरी नसला तरी समाजवादाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी
तुकडेबंदीचा कायदा आणून त्या ठिकाणी सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूमिहीनांना वाटून टाकल्या मोफत. म्हणजेच त्यांनी लोकसंख्या वाढीला नियंत्रण आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. त्याचप्रमाणे त्यांनी इंदिरा गांधी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची भूमिका परराष्ट्रीय नीतीच्या माध्यमातून, मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून नेहमी भारताची भूमिका संपूर्ण जगामध्ये आणि आशिया खंडामध्ये वरच्या क्रमांकावर ठेवलेली होती. आणि अशा आयर्न लेडी, अशा माननीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा इतिहास, यांचा प्रधानमंत्री काळामधला जो काही काळ आहे त्या काळाची तुलना इतर कुठल्याही प्रधानमंत्र्यांच्या काळाशी तुम्ही करून पहा, तुलना सुद्धा होऊ शकत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रधानमंत्री पदावरती, राष्ट्रपती पदावरती, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावरती आणि राज्यपालांच्या पदावरती, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरती जर या महिला बसल्या, जर एकाच वेळेस 1 वर्ष तरी या देशाचा जो काही समस्या आहेत, या देशाच्या ज्या काही समस्या आहेत, मग ते अतिरेकी वादाचे असतील, अंतर्गत दहशतवादाचे असतील, त्याचप्रमाणे आपल्या देशावरती आणि राज्यावरती झालेल्या कर्जाचा माउंट एव्हरेस्ट असेल, त्याचप्रमाणे बेरोजगारी असतील, महागाई असेल, या सगळ्या शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी होऊन आत्महत्या असतील, या सगळ्या ज्या काही समस्या आहेत, निश्चितपणे त्या समस्या या सगळ्या प्रमुख पदावरती जर त्या ठिकाणी महिला आल्या तर निश्चितपणे एकही कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करणार नाही, महागाईची झळ सुद्धा पोहोचणार नाही, त्याचप्रमाणे बेरोजगारी सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होईल आणि सगळीकडे स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या संकल्पना, लोकशाहीच्या मूल्य जे आहेत ती आविष्कारित होतील. त्याचं कारणच असं होईल की ह्या महिला सर्व मिळून या संविधानाच्या वरती आपला देश 100% अंमलबजावणी करतील. हा मला तरी विश्वास आहे, आपल्या सर्वांना विश्वास असायला हवा. कारण या महिलांमध्ये त्याग, संघर्ष आणि समर्पित होण्याची पुरुषांपेक्षा जास्त शक्ती आहे. आणि त्याचं उदाहरण आताच दिलेलं आहे, इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचं मी उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, ज्या देशासाठी शहीद सुद्धा होऊ शकतात. या देशासाठी, या संपूर्ण जनतेसाठी, या लोकशाहीसाठी स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची सुद्धा पर्वा न करणाऱ्या या माननीय इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ आतापर्यंतच्या इतर प्रधानमंत्र्यांच्या काळाचा कार्यकाळाशी तुम्ही तपासून पहा, तुलना करा, तुम्हाला हा काळ सर्वश्रेष्ठ दिसेल. आणि याच उदाहरणावरून असा माझा आत्मविश्वास आहे आणि आपल्याला असायला हवा की या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी, त्याचप्रमाणे राष्ट्रपतीपदी, त्याचप्रमाणे प्रधानमंत्रीपदी आणि त्यांच्याही मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री, त्याचप्रमाणे अनेक राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये, त्याचप्रमाणे अनेक राज्यांच्या राज्यपालपदी आणि अनेक राज्यांच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी जेव्हा एकाच वेळेस कमीत कमी 1 वर्षभरापर्यंत, एकच वर्ष, जास्त नाही म्हणत, 1 वर्षभरापर्यंत जेव्हा या संपूर्ण संविधानिक पदावरती महिला बसतील, तेव्हा निश्चितपणे या देशाचा लोकशाहीचा आणि संविधानाचा गाडा या देशाचा प्रवास करेल आणि तिथून खऱ्या अर्थाने आमचा देश संपूर्ण जगामध्ये एक आदर्श लोकशाहीवादी देश म्हणून त्या ठिकाणी जगात त्याची नोंद होईल. आणि जेव्हा ज्या दिवशी हे घडेल, ज्या वर्षी हे घडेल, निश्चितपणे मला असं वाटतं की आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण लढलेले, जाती धर्माचा पंथाचा विचार न करणारे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, त्याचप्रमाणे संपूर्ण तत्कालीन स्वातंत्र्याच्या नंतर देशाची जडणघडण करण्यासाठी ज्यांनी संपूर्ण समर्पण केलं अशा संपूर्ण महापुरुषांना आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, त्याचप्रमाणे संपूर्ण मानवतावादी महापुरुष असलेल्या, महामाता असलेल्या सर्वांना त्या दिवशी एक माझ्या मते निश्चित त्यांच्या कार्याला, त्यांच्या क्रांतीला अभिवादन केल्याचे त्या ठिकाणी सिद्ध होईल. ज्या दिवशी, ज्या वर्षामध्ये या सर्वच प्रमुख पदावर महिला बसतील त्यावेळेस. आणि म्हणून या महिलांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधून केलेलं आहे. आणि आजही हेही सांगतो की
या जोपर्यंत या संविधान जागृती देशाची प्रगती होत नाही तोपर्यंत आम्ही या अंधारामध्ये राहू. आणि पुन्हा एकदा मी आपल्या देशातील विशेषतः महिलांना नम्र विनंती आणि नतमस्तक होऊन मी आपल्याला विनंती करतो, चरण स्पर्श करून विनंती करतो की तुम्ही या देशातील कुठल्याही जातीचे असा, कुठल्याही धर्माचे असा, परंतु तुम्ही विशेषतः बहुजन समाजातील, ओबीसी समाजातील जी युवा पिढी आहे, युवा पिढी म्हणजे युवती, महिला युवा पिढी आहे, त्या सुशिक्षित महिला युवा पिढीनं या संविधानाचा अभ्यास करावा, या देशाच्या लोकशाहीचा अभ्यास करावा, या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षाचा अभ्यास करावा आणि या प्रश्न स्वतःला विचारावा तुम्ही की या देशाची मालकीण मी आहे, या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान, या देशाचा संपूर्ण प्रवास हा माझ्यासाठी आहे. असं जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचाराल आणि त्याची उत्तर जेव्हा भेटतील तेव्हा निश्चितपणे तुम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी व्हाल आणि प्रक्रियेमध्ये सहभागी झालं की त्या माध्यमातून तुम्ही त्याही पदावर पोहोचाल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्याला अशी विनंती करतो की तुम्ही संविधान जागृतीच्या माध्यमातून प्रत्येक जण आपण पुढे यावं आणि या देशाची धुरा, या राज्याची धुरा सांभाळण्यासाठी पुढे यावं आणि या पुरुष सत्ताक पद्धतीनं निर्माण केलेल्या या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीच्या या सर्वच राजकीय पक्षांना, च्या नेत्यांना या प्रक्रियेमधून हद्दपार करा आणि त्यांची जागा तुम्ही घेऊन त्या ठिकाणी या देशावर आणि राज्यावर आपण 1 वर्ष तरी या ठिकाणी संविधानाच्या प्रमुख पदावर बसून एक प्रकारे हा देशाचा राज्यकारभार चालवावा की जेणेकरून मी आत्मविश्वासाने सांगतो तुम्ही त्या पदावर जर बसलात तर तुम्ही देशाला आणि या राज्याला न्याय दिल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही तो न्याय देणारच असा माझा आत्मविश्वास आहे, असं मला वाटतं. आणि एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम.